नमस्कार. इंग्लिश विथ सरस्वतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. स्पर्धा परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न येतात आणि आज आपण त्यावरच मास्टरी मिळवणार आहोत. एक प्रामाणिकपणे सांगा, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स या नावांमध्ये अजूनही कन्फ्युजन होतं का? अरे हे कुठलं वाक्य आहे, कसं ओळखायचं? होत असेल तर काहीच काळजी करू नका, कारण आज आपण हे सगळं अगदी क्रिस्टल क्लिअर करणार आहोत. तर बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत. आपण अगदी बेसिकपासून म्हणजे वाक्याच्या पायापासून सुरुवात करू. मग त्याचे 3 प्रकार बघू, त्यांना ओळखण्याच्या गोल्डन ट्रिक्स शिकू आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कसे सोडवायचे हे सुद्धा बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, तर सगळ्यात आधी कोणत्याही प्रकारच्या वाक्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला त्याचा पाया समजून घ्यावा लागेल. म्हणजे एक वाक्य नक्की बनतं तरी कसं? हे बघा, प्रत्येक वाक्य म्हणजे ना या पझलच्या 2 तुकड्यांसारखं असतं. एक तुकडा म्हणजे सब्जेक्ट, सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्याचा हिरो म्हणजे क्रिया करणारा कोण किंवा काय, आणि दुसरा तुकडा म्हणजे प्रेडिकेट, जे आपल्याला त्या सब्जेक्टबद्दल काहीतरी सांगतं, म्हणजे तो काय करतो किंवा काय आहे ते. हे 2 तुकडे एकत्र आले कीच वाक्य पूर्ण होतं. ठीक आहे, तर आता आपल्याला वाक्याचा पाया कळालाय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आता या पायावर आपण कशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती म्हणजे 3 प्रकारचे सेंटेन्सेस बांधू शकतो ते पाहूया. यातला पहिला प्रकार नावाप्रमाणेच अगदी सिंपल म्हणजे सिंपल सेंटेन्स. या खांबासारखं एकदम सरळ आणि मजबूत. यात फक्त एकच सब्जेक्ट असतो आणि एकच प्रेडिकेट. एकच विचार, एकच वाक्य, संपला विषय. आता दुसरा प्रकार कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड म्हणजे जोडलेलं. इथे बघा, जसे 2 खांब एका पुलाने जोडले आहेत ना, तसंच इथे 2 स्वतंत्र पूर्ण अर्थाची वाक्य, ज्यांना आपण मेन क्लॉजेस म्हणतो, ती एका शब्दाने म्हणजे कोएडिनेटिंग कंजंक्शनने जोडलेली असतात. दोन्ही वाक्य स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात, तितकी ती स्ट्रॉंग असतात. आणि तिसरा प्रकार जो थोडासा कॉम्प्लेक्स आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे चित्र बघा किती मस्त आहे. यात एक वाक्य असतं नांगरासारखं, जे मुख्य असतं, त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो, आणि दुसरं वाक्य असतं या शिडासारखं, जे या मुख्य वाक्यावर अवलंबून असतं, त्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. हे शिडासारखं वाक्य एकटं उभं राहू शकत नाही, त्याला त्या नांगराचा आधार लागतोच. चला आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. अशा काही गोल्डन ट्रिक्स ज्या परीक्षेमध्ये तुमचा खूप वेळ वाचवतील. वाक्य बघता क्षणी कसं ओळखायचं ते शिकूया. कंपाऊंड सेंटेन्स ओळखण्याची तर एकदम सोपी ट्रिक आहे. फक्त एक शब्द लक्षात ठेवा, फॅनबॉईज. म्हणजे F फॉर, A फॉर अँड, N फॉर नॉर, B फॉर बट, O फॉर ऑर, Y फॉर येट आणि S फॉर सो. यापैकी कोणताही शब्द जर 2 वाक्यांच्या मध्ये आला तर डोळे झाकून ओळखा, ते कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्ससाठी त्यासाठी पण एक भन्नाट कीवर्ड आहे, ISAWBABU. हे काय आहे? तर हे आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. लक्षात ठेवण्यासाठीचे पहिले अक्षरे. इफ, सिन्स, ॲज, वेन, आफ्टर, वाईल, ऑल्धो, बिफोर, अंटिल, बिकॉज, अनलेस. या शब्दांनी सुरू होणारं वाक्य नेहमी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. त्यामुळे हे शब्द दिसले की समजायचं हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. बरं, वाक्य ओळखायला तर शिकलो, पण परीक्षेमध्ये अनेकदा वाक्य बदलायला सांगतात. म्हणजे सिंपलचं कंपाऊंड करा किंवा कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स. त्यासाठी आपल्याकडे एक ट्रान्सफॉर्मेशन टूल बेल्ट आहे. चला बघूया ते टूल्स कोणते आहेत. हा टेबल म्हणजे आपलं टूल बेल्ट आहे. बघा, जर तुम्हाला एखादं कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड वाक्य दिलं आणि त्याचं सिंपल वाक्य करायला सांगितलं, तर तुम्ही इन्फिनिटिव्स म्हणजे टू प्लस वर्ब किंवा प्रेझेंट पार्टिसिपल्स म्हणजे क्रियापदाला ING लावू शकता. किंवा समजा कंपाऊंड वाक्यात अँड आहे, ते काढून टाकून त्याच्या जागी दो किंवा इफ वापरलं तर ते लगेच कॉम्प्लेक्स बनतं. हे सगळं आपण उदाहरणांसोबत बघूया, म्हणजे अजून सोपं जाईल. चला आता सगळ्यात महत्त्वाचं काम करूया. हे जे नियम आणि ट्रिक्स आपण शिकलो ते TET आणि MPSC सारख्या परीक्षांमध्ये येणाऱ्या प्रश्नांवर कसे वापरायचे हे प्रत्यक्ष उदाहरणांमधूनच बघूया. समजा परीक्षेत हा प्रश्न आला, इफ यू डोंट टेक दी अम्ब्रेला यू विल फॉल सिक. आता इफ वापरलाय म्हणजे हे कॉम्प्लेक्स वाक्य आहे, बरोबर? तर याचं कंपाऊंड वाक्य कसं बनवणार विचार करा. सोप्पा आहे. आपल्याला इफ काढून टाकायचा आहे, कारण तो कॉम्प्लेक्सची खूण आहे, आणि 2 स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी आपल्या फॅन बॉईजमधला एखादा शब्द वापरायचा आहे. इथे ऑर अगदी बरोबर बसतो. मग वाक्य काय होईल? टेक दी अम्ब्रेला ऑर यू विल फॉल सिक. म्हणजे छत्री घे नाहीतर आजारी पडशील. अर्थ तोच राहिला, पण प्रकार बदलला.
चला अजून एक बघूया. वाक्य आहे ही लुक्ड ॲट मी अँड स्माइल्ड. मध्ये अँड आहे म्हणजे हे झालं कंपाऊंड. आता याचं सिंपल वाक्य कसं बनवणार? इथे आपण आपल्या टूल बेल्टमधलं प्रेझेंट पार्टिसिपल हे टूल वापरणार आहोत. काय करायचं? फक्त अँड काढून टाकायचा आणि जे पहिलं क्रियापद आहे लुक्ड त्याला आयएनजी लावायचा म्हणजे लुकिंग. मग वाक्य होईल लुकिंग ॲट मी ही स्माइल्ड. झालं की नाही सोपं? एकाच वाक्यात दोन्ही क्रिया बसल्या. चला आत्तापर्यंत आपण बरंच काही शिकलोय. आता वेळ आलीये हे तपासायची की तुम्हाला किती समजलं. एक छोटीशी क्विज घेऊया. तयार आहात? हे बघा, स्क्रीनवर 3 वाक्य दिली आहेत. आपलं फॅनबॉयज आणि आयसा बाबू आठवा. कोणत्या वाक्यात कुठला कीवर्ड आहे किंवा कुठल्या वाक्यात फक्त एकच सब्जेक्ट प्रेडिकेट आहे? बघा बरं, ओळखता येतंय का? हे सगळं पक्क लक्षात ठेवण्यासाठी तुमच्यासाठी एक छोटासा पण क्रिएटिव्ह होमवर्क आहे. कल्पना करा की तुम्ही तुमची परीक्षा पास झाला आहात आणि यावर 3 वाक्यांची एक छोटी गोष्ट लिहा. पण एक अट आहे. पहिलं वाक्य सिंपल पाहिजे, दुसरं कंपाऊंड आणि तिसरं कॉम्प्लेक्स. नक्की करून बघा, खूप मजा येईल. तर मग आता तुम्ही तुमच्या वाक्यांचे आर्किटेक्ट झाला आहात. वाक्य कशी बनवायची ही एक मोठी ताकद आहे. तर आता तुम्ही सांगा, तुमच्या यशाची कहाणी लिहिण्यासाठी तुम्ही कोणत्या रचनेचा वापर करणार आहात? विचार करा, सराव करत रहा. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.